नमस्कार, मी आर्या हर्षल कुलकर्णी. मी इयत्ता 4थीत शिकते. माझ्या शाळेचे नाव MSS इंग्लिश मीडियम स्कूल, मोरया शिक्षण संस्था चिंचवड आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे. आपल्या मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. ही आम्हा सर्वांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. याविषयी माहिती सांगत असताना आईने अनेक लेखक, कवी ह्यांची नावे आणि थोडीफार माहितीही सांगितली. आणि मग मलाही मनामध्ये वाटलं आपणही कविता करावी. आणि मग हिम्मत करून अक्कल शक्कल लढवून केली कविता तयार. आज मी अभिवाचनासाठी मी स्वतः लिहिलेली कविता सादर करत आहे. माझ्या कवितेचे नाव आहे बालमनातील विठोबा. माझ्या शाळेत साजरी केली आषाढी एकादशी. माझ्या शाळेत साजरी केली आषाढी एकादशी. समजावून सांगितली महती अगदी सुंदरशी. बाई म्हणाल्या पंढरपूर गावात आहे विठ्ठलाची शाळा. बाई म्हणाल्या पंढरपूर गावात आहे विठ्ठलाची शाळा. त्याचे विद्यार्थी पायी चालत जाऊन होतात तिथे गोळा. विठ्ठलाला भेटण्यासाठी ऊन, वारा, पाऊस, तहान, भूक कशाचीच करत नाहीत हे चिंता. विठ्ठलाला भेटण्यासाठी ऊन, वारा, पाऊस, तहान, भूक कशाचीच करत नाहीत हे चिंता. त्यांच्या मनात, विचारात, वाणीत असते फक्त विठ्ठल आणि रखुमाई माता. प्रत्येक वारकऱ्याच्या मुखात असते विठ्ठलाचे नाम, भजन, अभंग. प्रत्येक वारकऱ्याच्या मुखात असते विठ्ठलाचे नाम, भजन, अभंग. टाळ मृदुंगाच्या तालावर भक्तीत होता दंग. विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाने भक्त आनंदाने सुखे पावली. विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाने भक्त आनंदाने सुखे पावली. म्हणूनच विठ्ठलाला म्हणतात सर्व विश्वाची माऊली. सोने, चांदी, पैसा, मिठाई असे काहीही नको असते माऊलीला. सोने, चांदी, पैसा, मिठाई असे काहीही नको असते माऊलीला. तो तर आहे भक्तीने केलेल्या 2 हात, तिसरे मस्तकाच्या नमस्काराचा भुकेला. माऊली, विठ्ठल, पांडुरंग, विठोबा अशी अनेक नावे किती. माऊली, विठ्ठल, पांडुरंग, विठोबा अशी अनेक नावे किती. तो पाठीशी उभा असताना भक्तांना नसते कशाचीच भीती. विठोबा, माझ्या बालमनाचं एकच मागणं. ऐकतोस ना? विठोबा, माझ्या बालमनाचं एकच मागणं. सगळ्यांना सद्बुद्धी देऊन शिकवशील का रे माणुसकीनं वागणं. सगळ्यांना सद्बुद्धी देऊन शिकवशील का रे माणुसकीनं वागणं. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. धन्यवाद. रामकृष्ण हरी.